तिसरी महत्त्वाची गोष्ट की आम्ही अगदी पहिल्या दिवसापासून डे 1 पासून सांगतोय, 18 तारखेपासून मी सांगते की चाकणकरचा नुसता राजीनामा नाही, चाकणकरची अटक मला अपेक्षित होती। आता तर चाकणकरचे आर्थिक संबंध अधिक स्पष्ट झाले, पण ज्या अर्थी प्रतिभा चाकणकर म्हणतात की नाही आपल्या सह्या बनावटच आहेत, आपल्या बनावट सह्यात, आपलं तिथं काही नाहीये, आपल्याला बोलावलेलं होतं। हे आपल्याला म्हणजे काय? आपल्याला ही कोणती भाषा वापरताय तुम्ही? प्रतिभा चाकणकर जेव्हा 152 खात्यांमध्ये किंवा जे एकूण खाती आहेत त्यात माझी कागदपत्र बनावट वापरली असं जर म्हणत असतील तर केवायसी करताना OTP कुणाच्या नंबरवरून गेले? मग प्रतिभा चाकणकरला माहीत नव्हतं आणि प्रतिभा चाकणकरला बळीचा बकरा बनवला जातंय का? कारण प्रतिभा चाकणकरपेक्षा जास्त इन्व्हॉल्वमेंट ही रुपाली चाकणकरांची आहे, पण रुपाली चाकणकरांचा राजकीय महत्वाकांक्षा, राजकीय मुत्सद्देगिरी याचा बळी प्रतिभा चाकणकर ठरत आहे का? प्रतिभा चाकणकरला पुढे केलं जातंय, तिच्या 14 वर्षाच्या लेकराला पुढे केलं जातंय आणि रुपाली चाकणकर वाचायचा प्रयत्न करते का? मग अशा वेळेला एका 14 वर्षाच्या लेकराची सुद्धा जेव्हा मीडिया ट्रायल होते त्यावेळेला महिला बालकल्याण मंत्री असणाऱ्या आदिती तटकरे तुम्ही कुठे आहात? तुमची भूमिका काय आहे? एरवी तुमचा महिला बालकल्याण आयोग फार असा हात शिवशिवतात ना तुमचे, आहात कुठे तुम्ही? समता पतसंस्थेमधली खाती बनावट आहेत असं जर म्हणायचं असेल तर मग समता पतसंस्थेचं सगळं संचालक मंडळ बनावट आहे का? मग समता पतसंस्थेचा चेअरमन या सगळ्याच्या संदर्भाने पोलिसांच्या भूमिका काय आहेत? प्रतिभा चाकणकरने ज्या पद्धतीने लोकांना बाईट दिला की नाही मला नोटीसच आली नव्हती, मग नोटीस आली नव्हती तर कशाला गेला होतात? असंच तो कोणी पोलिसांना भेटायला जात नाही। आणि जर असं म्हणू आपण की नाही त्यांच्या मनात फारच आपुलकीची आणि कायद्याची चाड वगैरे अशी काहीतरी भावना होती, तर मग ती कायद्याची चाड ज्या क्षणी प्रतिभा चाकणकर आणि रुपाली चाकणकरांची नावं माध्यमांनी घेतली, ज्या क्षणी ही नावं चर्चेमध्ये आली, अगदी त्याच क्षणी या दोघीही पोलिसांना भेटायला का गेल्या नाही? ज्या प्रतिभा चाकणकर दर 3 दिवसांनी नथी आडून तीर मारतायत, ज्या प्रतिभा चाकणकर दर 3 दिवसांनी माध्यमांना ग्राफिक्स बनवून बाईट पाठवतायत, त्या चाकणकर जर एवढ्या धुतल्या तांदळाच्या आहेत तर चाकणकरने एकदा एखादी जाहीर प्रेस घ्यावी आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी। जो न्याय अमरावती परतवाडामध्ये बुलडोजर लावण्याचा असतो तोच न्याय चाकणकर आणि अशोक खरातच्या प्रॉपर्टीला लावला पाहिजे। 1 महिन्यापासून तुम्ही खरातचा फार्म हाऊस आम्हाला दाखवताय, पण त्याच्यावर बुलडोजर चालवला जात नाही। याला कृपाशीर्वाद सुनील तटकरेंचा आहे की ठाणेकरांचा आहे? कारण ठाणेकरांचं कनेक्शन पुन्हा पुढे येत आहे। ठाणेकरांच्या कनेक्शनमध्ये अजूनही एकट्या चाकणकरच नाही, ठाणेकरांच्या कनेक्शनमध्ये केसरकरचं अजूनही कुठलीही चौकशी झाली नाही। जो दीपक लोंढे अतिशय जवळचा माणूस आहे, त्या दीपक लोंढेच्या सोबत दीपक केसरकरचे असणारे घनिष्ठतम संबंध बघता केसरकरला अजूनही चौकशीला बोलावलं जात नाही। मुख्यमंत्री साहेब, तुम्ही कुणाला वेड्यात काढताय? कोण कुणाला वेड्यात काढताय ते आम्हाला एकदा कळू द्या। काय चाकणकरांना हा संदेश चाकणकर देतायत का की मी कोणालाच मानत नाही, जुमानतच नाही, मी तटकरे माझा बॉस आहे तर मला कोणीच काही करू शकत नाही, हे सांगायचंय का चाकणकरांना? आणि याला तुमची छुपी मान्यता आहे का? केसरकर आणि दीपक लोंढेचे सतत संबंध पुढे येत आहेत, सतत नव्या गोष्टी पुढे येत आहेत आणि तरी केसरकरला अजूनही चौकशीला बोलावलं जात नाही। फडणवीस साहेब, तुम्ही केसरकरांना वाचवताय का? आणि का वाचवताय? तुमच्या मित्रपक्षाचा आमदार आहे म्हणून? तुम्हाला जर खरंच महिला सुरक्षा, नारी शक्ती वंदना बिल वगैरे जर तुमचं चालू असेल तर तुमच्या नारी शक्ती वंदना बिलामध्ये आधी महिलांना सुरक्षितता द्या, आधी महिलांना संरक्षण द्या, आरक्षणाचं नंतर बघू। आणि महिलांना संरक्षण द्यायचं असेल तर हे केसरकर विसरकर सारखी जी सगळी माणसं आहेत, या माणसांना त्यांची जागा तुम्ही कधी दाखवणार आहात?
या सगळ्या प्रकरणामध्ये तेव्हा अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर असतील, दीपक केसरकर असतील यांची कोणाचीही अजून चौकशी का केली गेली नाही असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय. आणि नंतर दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा. रुपाली चाकणकर गायब का आहेत? सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांचा सवाल. चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात सर्वाधिक काळ संवाद. चाकणकरांच्या कुटुंबातील अनेक जण संपर्कात खरातच्या होते, तेव्हा रुपाली चाकणकरांनी आपली भूमिका मांडावी, दमानी यांचं आव्हान.